अशी मजा आहे नि रा. रश्मीला तर गमत तशी तिकडे. तिला तर वाटत असेल कधी येतोय बी इकडे आणि कधी नाही. हो ना बाई. रश्मीला मम्मी तू काही सांगते की नाही सांगत? मस्त फिरते इकडे तिकडे. काय हा? का 2-3 महिने झाले का त्याच्या डिलिव्हरीला? काही जपत नाही स्वतःला. नंतर त्रास होईल ना म्हणा मग. सांगू सांगू थकलो माय. तूच राहील ती एक सांगायची तिले. ते ऐकते का हो? अंगात ताकद आहे, आता हुडपणा आहे म्हणून आहे, मग समजीन तिले. बरं का हो बाई सुनंदा, तुझ्या सासऱ्याची तब्येत कशी आहे माय? आम्ही तर लय दिवस झाले आलो नाही का हो. पाहुण्यानं म्हणलं अशी तर बाबा आई आले नाहीत भेटीले का काही. नाही ग मम्मी, आता आता त्यांचं नेहमीच झालं. मग का नेहमी नेहमी का तुम्ही का चक्रास मारसाल का? काही नाही म्हणत ते. आता त्यांना समजलं ना किती वेळा आले तुम्ही. आता त्यांचं कसं ग, आता त्याचं नेहमीच झालं. आता कसं आहे आता, आता तर माहिती आहे का मम्मी, आता तर जास्त म्हणजे आता खाणं जरा कमी झालं. जेवत नाही की असं म्हणजे भूकच नाही लागत. एक पोळी जबरदस्ती खातात. नाही तर संध्याकाळी जेवत नाही, सकाळी फक्त एक पोळी. आणि ती एक पोळी जेवली तर बरं, म्हणजे आम्हाला असं वाटते व जेवले. नाही तर मग ते नाही खात. तितकुसा तितकुसा भात, कधी कधी तर पोहे मुरमुरे असंच खातात. हो का सुनंदाताई? मला तर खरं सांगू का, मला हे आवडलं. मी म्हटलंही होतं मम्मीला का मम्मी मी म्हटलं होतं की नाही जाईल म्हणून मी ताईच्या घरी. या ना मग वहिनी, या ना कधी. काय काय मुहूर्त पाहून राहिला का तुम्ही? या ना. माझा भाऊ किती खेप येते तिकडे आला की येतेस तू. माझं म्हणजे म्हणतच नाही की उशीर झाला काय. त्या दिवशी 15-20 दिवस झाले सांगितलं का त्यानं. रात्री आई 9:45 आलता श्याम. पण नाही काही नाही, अचानक आला. मलाच एकदम धक्का बसला. म्हटलं का रे? तर नाही म्हणे इकडे आलो होतो, आता चाललो होतो वापस. म्हटलं जाता जाता तुझी भेट घ्या. आणि थांबलाही नाही. चहा नाही, काहीच नको करू. बस 10 मिनिटं बसला, गोष्टी केल्या आणि चालला आला. हो सांगत होते घरी आल्यावर ताईच्या घरी गेलो होतो म्हणत. मग माझा भाऊ घर नाही टाळत. किती उशीर झाला त्याला. 10 वाजता म्हणजे किती उशीर झाला तर त्याला घरी यायला किती वाजले असतील त्याला. तरी बी आलाच उभे उभे भेट घेतली. आणि एका वरी पाणी नाही पिला माझ्या घरी. काहीच नाही पाहिजे म्हणे. कोणा क्लायंट सोबत होता बाई, तर त्याच्यासोबत म्हणे जेवणच होतं म्हणे इकडे. तर जेवण गिवण व्हायला आहे म्हणे सगळं. बस आता चाललं होतं म्हणे. येतच नव्हतं म्हणे बाई, पण जाता जाता गावावरून काही मला पाय पुढे वळला नाही म्हणे. याच वाटलं म्हणे. अंदर गाडी टाकली म्हणे. मग आलोच म्हणे भेटीले. म्हटलं बाबा येत जाय असाच. हे पाहुणेच तर म्हणत छबीचे बाबा. छबीचे बाबा मग अचानक कसे काय आले बा. तिला असं वाटलं की हे तर म्हणत नाही नाही मी आलो बा तिकडे आलो तर. हा रवी तरी लय वेळा येत नाही. हं? 2-3 वेळा पाहिलं म्या. मला फोन करते, मी आलो तिकडे की येईन बाई. मी येऊन राहिलो गुरुवारी, मी येऊन राहिलो ढमके दिवशी. मी बसत वाट पाहत बाई. रवी म्हणे येतो. आला अशी इकडे. येईनच मग आज. सकाळची संध्याकाळची रात्र होते, पण रवीचा पत्ता नाही. रवी नाही येत. पण श्याम मम्मी कधीच मला घर टाळून येत नाही. मी तर त्याला म्हटलं दुसरी कंपनी इकडेच टाक चोरे म्हटलं तोली. मग माझ्याकडे चक्र तरी वाढतील म्हटलं तोल्या. नाही व, कामातच असतात व ते. तेच माय बाई ते सुरूच असते माहिती फोन आणि ते लॅपटॉप. त्याच्यावर बटन दाबणं त्या फोनवर बोलणं. ते त्याच्यात असतात बाई ते गुंगीत. चला ना माय, आपण मस्त होती बसलो काही तिकडे करू सुरू लागू ना. काही नाही आई, सगळे जण ते काही नाही आता बसलेले आहे तसे. झालं सगळं. आता काय करतो तिथं? बस ना आता इथंच. हो का? म्या म्हणलं नाही तर मग कसं काही भरसवऱ्याचं असलं काही असलं तर करता येते. म्हणजे जेवल्यावर भांडे कुंडे घासू लागलं बाई तर वहिनीले. तू तिजून बसली मोहिनी. ती एकटी पोरगी काय करीन? नाही, भांड्याला बाई आणली. भांड्याला बाई आहे. त्या आल्या ना मावशी, घासून राहिल्या त्या. नाही तर मी वहिनीला घासू लागत होती भांडे. आली का होती बाई? हो त्या बाई म्हणतच माहिती 3 दिवसाच्या आधीपासून सांगितलं, पण आली नाही वक्तावर येऊन नाही राहिली. म्हणतच रश्मीची आई म्हणेच मग आली का मग आज. बरं झालं आज तर लयच भांडे निघालती माय बाई. तरी बरं बाई राजकुमारनं सगळं हॉटेलचं आणलं. हॉटेलचा स्वयंपाक होता का? तेच तर म्हटलं. एवढं भाज्या सलाड एवढं कसं काय म्हटलं यांनी बनवलं एवढं. आणि स्वीट पण बाहेरच होतं का ग वहिनी मग? हो. दादानं सगळं हॉटेलमधूनच आणलं. ते रबडी जिलेबी तर बरं आणली समजा बाहेर हॉटेल दुसऱ्या ऐकून आणली, पण रबडी आणि गुलाबजाम ते त्याच हॉटेलवाल्यानंच द्यायला म्हणे. ते त्यांना आधी ऑर्डर दिली ती म्हणे, सकाळीच दिलं म्हणे. तर दिला. चांगला होता की नाही स्वयंपाक? जेवायला काय पाहा लागते माय एवढं मोठं हॉटेलचं जेवण असल्यावर. हे काय पाहून राहिली का ग? मला ओळखत नाही का तू? ए खुशी मम्मी, पाय ना कशी मला टुकू टुकू पाहून राहिली माझ्याकडे. कोण आहे मी? ओळखून येऊन राहिली का? तू एवढी चुप चुप कशी काय?
जाय जाय पहिला आजी जोड जाय. तुलाच आजी आहे नाही. मी बोलून राहिले तिकडे आजीच्या इकडे पाहिजे. आत्या होई ना ती मोठी आत्या. आ? तिनं ओळखलं व तुले, तिनं ओळखलं पण तिला वाटून राहिलो ती कशी येईन हे. मग मंदाई आली तर मंदाली तशीच पाहे ना. तिला वाटलं कशी हे तर आपल्या घरी असते, हे होती कशी आली असं काहीतरी वाटत असेल तिले. आता होईत ना. आ? आता होईत ना, ओळखत नाही का तू? हो बाई बाई हो बस. अंग टाका ना अंग टाका ना. नाही हो बाई, काय आता जेवला जेवला अंग टाकायचं. येऊनच राहिलो आम्ही तिकडे. म्हणतच ह्या बाई चला तिकडे काही करू सोरू लागू. नाही नाही, काही नाही करायला लागत. झालं सगळं माय, सगळंच झालं आता काय. अंग टाका आता. ते शांता काही नाही, ते सकाळसाठी ते पॅकिंग कायचं राहिलं ते लेकरं आहेत की लागलं. तर राजकुमार काय म्हणे लेकरासाठी म्हणे घरूनच असं काही करून घ्या म्हणे उली उली. मग लेकरं येतात ती म्हणे कसं भाज्या गिज्या तिखट राहतात कधी काय. आता हॉटेलचं खाणं म्हटलं की हेच राहते ना म्हणे लेकरासाठी काही असं करून घ्या म्हणे उली उली. आता लेकरं आता मोहिनीचे लेकरं जसे बाईची पोरगी आहे या बाईचे लेकरं आहेत. तर म्हणून ते तिनं काय केलं मग ते पोंगी आणले ते तळणं आणि त्याचा चुरा करून ते काही करून राहिल्या बाई ते चिवड्यासारखं भेळ सारखं सुकी भेळ. सुकी भेळ माय आपल्याला ते येतही नाही. सुकी भेळ करून पॅकेट करून घेऊन राहिले. हो का पाग आई मग मला आवाज तर द्यायला लागत होता मी बसली. मला वाटलं त्या बसलेल्याच आहेत काय. नाही व चालूच तर आहे का समजा तेच करायला पाहिजे का. केलं मावशीनं केलं ते ते पाकिटच भरून राहिली पद्मा आता. अंग टाका ना बाई. तेही बाईले म्हटलं अंग टाका म्हटलं बाई. करणाल निमित्त आल्या माझ्या घरी. वा वा मामीजी आता आपण सोयऱ्याच आहे, सोयऱ्याच्या घरी येणं जाणं होतेच. आमची सुनंदाबाई तर भल्ली माणुसकीची आहे. सोयऱ्याच्या घरी आलो तर काय मग आता हॉटेलचा जीव घातला. आणि उद्या पण हॉटेलमध्येच काय केलं सोयऱ्यांचा मानपान. घरी काही यांच्याच्यानं स्वयंपाक नाही झाला का. आचारी सांगा लागत होता पण तरी पण घरीच करा लागत होतं. हॉटेलचं विकत आणलं. आणि या या आमच्या घरी या राहायला या आमच्या घरी या आदल्या दिवशी या. कशाला हॉटेलचं जेवायला. का रे दादा मग ते झालंय का तू काल म्हणत होता ते क्लायंट येणार होते ते. नाही रे मी सगळ्या मीटिंग पोस्टपोन केल्या म्हटलं काय घरचा कार्यक्रम आणि काय ते आपलंच कामाचंच लावून बसायचं पोस्टपोन केला मग आता शुक्रवार नंतरच ठेवल्या सगळ्या मीटिंग म्हटलं चला हॉलिडे फॅमिली सोबत एन्जॉय करू. अरे बरं झालं मी म्हणतच होतो तुले पण मी आणलं गड्या तू म्हणशील. जाऊ दे पाहू ना आता शुक्रवार नंतरच काम आले सुरुवात करू काही. आता काय हे हेचा हा घराचा भाग लय आवडला गड्या मला. रवी मी काय म्हणतो आपलं मागचंही असंच करून घेतलं आपण तो. नाहीतरी ते मागे आता तसंच तर पडलेलं आहे. हा कसं असं बरोबर हे म्हणजे याचं काहीच नाही केलं फक्त कंपाऊंड घेतलं. पण काय तेवढे पुरते झाडं आणि हे काय येतं आपण येऊ लावतो. हा पण कसं असं रिलॅक्स वाटते की नाही. आणि मोकळं आहे विशेष म्हणजे असं मोकळं की संध्याकाळी असं कोणाला बसा वाटलं चहा प्या वाटलं किंवा निवांत एखादी खाट टाकून असं मस्त शांत पळा वाटलं की अंग टाकावं चला संध्याकाळचं तर छान आहे की नाही. अरे आपल्या मागे किती पसारा करून ठेवलाय मम्मीनं ते काय तिचे ते जुनं भांड काय तिचं ते सगळं लाकडं ती फेकू देत नाही ते ते असं भरून ठेवलं तिनं. मी काय म्हणतो तो सदानंदचा प्लॉट आपण घेतला तर मग होऊ शकते. त्याला म्हणा तुला तिकडे वाळगायला जागा पाहिजे की त्याला कोठ्याने. तर त्याला म्हणतो आमच्या मागे काय धिंगाणा काढतो नाहीतरी तो इथं कोटं करून राहिला म्हणजे आपल्या घरात किती गंदगी. हा शेणाचा वास आणि ते ढोरं ते मग असं करता येते त्याच्याजवळचा आपण घेऊ आणि आपल्या तिकडे त्याला आखाच्या इकडे समजा घेऊन देऊ मला वाटतं एखादा प्लॉट तिकडचा आपला देऊन द्यायला पुरती. पण त्याचा हा आपल्या घरामागचा आपल्याला घेऊन द्यायला पुरती. हा, तसं तर फारच चांगलं मग. पण तू देणार नाही लय हराम आहे तो त्याला असं वाटेन की यायला कायला पाहिजे बुवा आणि यायचं काही सारखं होते काय म्हणून देणार नाही तो. हे देते ना रे त्याला का कुठेला जागा पाहिजे. आणि तिकडे का त्याचं किती मोठं होते हाय काय त्याचा लंबी तशी रोटी आहे त्याची. प्लॉट चौरस प्लॉट दिला तर काय नाही म्हणते तो. ते पाहू ना घरी गेले की पप्पासोबत बोलू पहिले काय म्हणतात तर. हो हे मला हे लय आवडलंय रिकामी जागा. आपल्या घरातल्या काशी कुठेच रिकामी जागा नाही राहिली समोर या बायांनी झाडं लावून दिली ते जाळण कुंड्यान ती पेवर ते सारं दागडो. अन ते मागची साईड तसंच आहे ती साईड बाजूनं मागून आहे तशी जागा नाही एवढी. हे असं मातीचं ठेवायचं आहे मला मातीचं. मातीचं असं लॉन असंच गवत असं म्हणजे असं मोकळं वाटतं की नसं हे गावाचा एक लुक येते ना असा. अरे म्हटलं जवळ बा अंदर बसा ना. नाही नाही हे तर मुद्दामून आलो आम्ही आले का तुम्ही तिकडे गेले होते झालं का सगळं. हो हो झालं सगळं. मग ते तो म्हणे आताही आले चालतात म्हणे पाहुणे
मी आणलं गड्या तो म्हणे म्हणे रात्री इकडे द्यायला होतं म्हणे पाठवून खोल्या रिकाम्याच होत्या म्हणे झोपे गिपेले तर म्हटलं नाही झोपले म्हटलं सगळे घरीच तो म्हणे आताही आले चालतात म्हणे आता काही बायाची गाडी देतो पाठवून मग पुढे मी म्हणजे कसं या बाया मग ततीच मग ते त्याची तयाऱ्या गिऱ्या करता हे ते हो चालते दादा बरोबर आहे हो बरं काही काम असेल तर सांगा बरं एकटेच धावपळ धावपळ चालू आहे तुमच्या भोवती आता आलो आम्ही दोघं पण हा काही असलं तर सांगा अरे नाही नाही जवळ बा तुम्ही बा एवढा तुमचा बिजी टाइम काढून आले हेच लय महत्वाचं कामाचं काही नाही आता काम आजकाल तुम्हाला तर माहिती आहे सारं फोनवरच असते आणि ते जे आपण कार्यालय बुक केलं की नाही ते आपल्या मित्राचंच आहे म्हणजे लहानपणापासूनचा मित्र आपल्याच गावातला आहे तर त्याच असल्याच्यानं मग तोच करून राहिला सगळं फक्त आपल्याला डिझाईन गिझाईन पाहिलेच बोलावते त्याच्यानं काही टेन्शन नाही असं आणि ते कॅटरर्स वाला ते त्याच्या लिंक होत्याच तर त्यानंच ते सांगून नेले मग त्यात त्याचे लिंक राहतातच ना हो हो त्याचे कॉन्टॅक्ट राहतात ते बरोबर आहे अरे राजकुमार हो बाबा ते तली आई म्हणते काही बाया जातो म्हणतात पुढे तर मग ती एक गाडी दे ना पाठवून जो बाई बा अंदर बसा ना कधी का रे खुर्च्या आता आणले का थांबा थांबा मी खुर्च्या आणायला लावतो कोणा पोराली खुर्च्या टाका ना बसा आता ती अरे नाही नाही मामाजी बसत दिसत नाही काय खुर्च्या गिरच्या नाही टाकायला लागत आतमध्ये जातो आम्ही सहज आलो होतो इकडे असंच